राईट डाऊन. काय आहे? सार्वजनिक सेवेतील अधिकारी कर्मचारी यांच्या जीवनात खालील 5 नैतिक मूल्यांचं महत्व स्पष्ट करा. स्टार्ट. सोपं आहे. तुम्हाला इथं विचार पण करायचा नाहीये, पण तुम्ही इथं काय चुकणार किंवा काय लिहिणार नाहीयेत ते तुम्ही मला सांगायचंय. या टाईपचे प्रश्न दे आर बाउन्सर. तुम्हाला सगळ्यात जास्त मार्क्स देणारे प्रश्न असतात ज्या ठिकाणी तुम्हाला एक एक शब्दाबद्दल लिहायला सांगितलंय. पण आपण इथं काय चुकतं मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कुठं चुकणार आहेत. सगळे नाही, पण मेजॉरिटी ऑफ यू विल कमिट दिस मिस्टेक. खूपदा मी सांगत असतो की सिव्हिल सर्व्हिसेस आपण का फेल होतो? आपण परीक्षेला न्याय देत नाही, त्याला मी आणखीन रिफाईन करतो, आपण प्रश्नांना न्याय देत नाही. आपण खूपदा परीक्षेत काय करतो? तुम्हाला काय माहिती ते तुम्ही लिहितात, काय विचारले हे तुम्ही कधीही लक्ष देत नाहीत, आणि काय विचारलं याला मग तुम्हाला डिकोड करता येत नाही की नेमकं काय विचारलंय. समजा इमॅजिन करा तुम्हाला प्रत्येकाबद्दल 50 शब्द लिहायचे, नॉट मोर दॅन दॅट. तर त्या केसमध्ये विचार करा हे किती कॉम्प्लिकेटेड आहे. 50 शब्दात जर लिहायचे तर मग ते काय बघतील, काय चेक करतील, हे अंडरस्टँड होणं रिलेटिव्हली डिफिकल्ट आहे. चला झालं, केला विचार. आता मला तुमच्याकडनं उत्तर हवंय की तर तुम्ही काय लिहाल सांगा. हे सगळे शब्द मी शिकवणार आहे, हे सगळे शब्द तुम्हाला येत आहेत. आणि असं नाहीये की तुम्ही पुस्तकं नोट्स वाचल्यानं तुम्हाला कळणार नाही, असं नाहीये. प्रामाणिकपणा, करुणा, सेवाभावी निष्ठा, कायद्याचं अधिराज्य, बांधिलकी सगळं तुम्हाला माहिती आहे की हे कोणाला माहित नाहीये. बरोबर आहे. मला हे हवंय की जेव्हा प्रश्न विचारला गेलाय सार्वजनिक सेवेतील अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या जीवनात खालील 5 नैतिक मूल्यांचं महत्व स्पष्ट करा, तर या ठिकाणी तुम्ही काय लिहाल मला सांगा. व्हॉट यू विल राईट. परत आणखी मी तुम्हाला सांगतो, तुम्ही भाषा इथिक्सची वापरा, पण ती अशी किचकट नका करू की समोरच्याला ती जड होईल. तुम्ही डेफिनेशन लिहिताना भाषा साधी सिंपल ठेवायची. मी तुम्हाला डेफिनेशन नाही विचारलं, मी तुम्हाला काय विचारलंय की इथं प्रत्येक पॉइंटला लिहिताना तुमचं थॉट प्रोसेस कशी असावी की तुम्हाला काय लिहायचंय, किंवा मला या सांगा या ठिकाणी तुम्हाला विचारलं काय गेलंय. पहिल्या गोष्ट लक्षात घ्या, मला सांगा या ठिकाणी तुम्हाला डेफिनेशन विचारली आहे का. बघा, प्रामाणिकपणा, करुणा, सेवाभावाची निष्ठा, कायद्याचं राज्य, बांधिलकी यांची व्याख्या विचारली आहे का. बिलकुल नाही. मग मला सांगा, जर या 5 शब्दांची तुम्हाला व्याख्या विचारलेली नाहीये, मग साधा प्रश्न, तुम्ही याची डेफिनेशन लिहाल की नाही लिहिणार. नाही लिहिणार पक्का. मग तुम्हाला मी कमी मार्क्स देणार. हा, का देणार? रिझन बिंग, मला सांगा तुम्हाला डेफिनेशन नाही विचारली तरी पण जर समजा करुणा म्हणजे काय तुम्ही नाही लिहिलं, तर मी काय विचार करायला लिहिलंय तर करुणा म्हणजे काय, पण याला स्वतःला कळलंय का की करुणा काय किंवा काय नाही. आलं लक्षात. मग जर असं असेल, जर मग डेफिनेशन लिहायची असेल तर साधा कॉन्सेप्ट, आपल्याकडे किती शब्द आहेत? फक्त 50 शब्द आहेत. 50 शब्दात जर व्याख्या लिहायला गेलं तर डेफिनेशन किती शब्दाची असते? 25 शब्दांची. अर्धा निम्म वेटेज याला गेलं. महत्व केव्हा लिहायचं? सो मी तुम्हाला इथिक्सचं ओरिएंटेशन शिकवताना काय शिकवलं होतं? प्रत्येक इथिक्स मधला जो शब्द आहे या शब्दाची 6 ते 7 शब्दांची आपल्या बोलीभाषेतील काय तयार करून ठेवायचं? व्याख्या तयार करून ठेवायची. आलं लक्षात. डेफिनेशन जरी विचारली नसली तरी सुद्धा तुम्हाला 6 ते 7 शब्दात त्याची व्याख्या लिहिता यायला हवी. खूपदा आपण सिलेबस अंडरस्टँडिंग करताना काय लिहितो? संस्कृती म्हणजे काय? जगण्याची, राहण्याची, खाण्याची, संस्कृतीची, कलेची पद्धत म्हणजे संस्कृती. किती शब्द झाले? 8 शब्द झाले. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, जरी विचारलं नसलं तरी पहिला पॉइंट काय असायला हवा? 8 ते 10 शब्द तुम्हाला काय लिहायचं आहे? याची डेफिनेशन लिहायची आहे. महत्वाची गोष्ट, ही डेफिनेशन कशी असायला हवी? थिअरॉटिकल नको, पुस्तकी नको. ही कशी असायला हवी? ऍप्लिकेशन बेस्ड असायला हवी, प्रॅक्टिकल असायला हवी. त्या 10 शब्दात पेपर इव्हॅल्युएटरला कळायला हवं की तुम्हाला तो कॉन्सेप्ट ऍक्च्युअल मध्ये कळालाय, पुस्तकी कळालेला नाही. मग दुसरं काय विचारलंय? सार्वजनिक सेवेतील अधिकारी कर्मचारी यांच्या जीवनात खालील 5 नैतिक मूल्यांचं महत्व स्पष्ट करा. आता हे महत्व कसं असू शकतं? इथं बघा, मी तुम्हाला पर्स्पेक्टिव्ह देतोय. हे महत्व कसं असू शकतं? तर बघा, हे तुमचं त्यांनी काय जीवनात. मग मला सांगा, तुमचं जे जीवन आहे हे 2 टाईपचं जीवन असेल की नाही? एक आहे खाजगी जीवन, बरोबर आहे. दुसरं आहे सार्वजनिक. सरकारी लिहायचं नाही तुम्ही.
पंचायत समितीत कामाला नाहीत. हं? खाजगी जीवन दुसरं कोण झालं? सार्वजनिक जीवन झालं. इथं काय सिग्निफिकन्स आहे? इथं 10 शब्द दिले, इथं 10 शब्द दिले, इथं खाजगी आयुष्यातील परिणाम लेटेस्ट से 20 शब्द किंवा 15 शब्द, इथं 15 शब्द. करेक्ट आहे. आता मग सरते शेवटी काय उरलं? इथं या ठिकाणी उरलं याचा परिणाम. परिणाम तुम्हाला किती शब्दात लिहायचा आहे? अगेन 8 ते 10 शब्दात लिहायचा आहे. दिस इज स्किल. This is the reason why many people fail this written wali examination. Over study, over knowledge, over reading, problem of plenty is real problem. प्रामाणिकपणाचे 10 शब्दात सिग्निफिकन्स सांगा किंवा परिणाम सांगा. एखादा व्यक्ती प्रामाणिक असल्यानंतर काय होतो? एखादा व्यक्ती प्रामाणिक आहे म्हणजे नेमकं काय? सचोटी, इंटिग्रिटी. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले म्हणजे सचोटी. जो व्यक्ती जे बोलतो ते कोणत्याही परिस्थितीमध्ये तेच करतो, बोललेल्या दिलेल्या शब्दांपासून वचनापासून डळमळत नाही म्हणजे सचोटी. मग याचा काय फायदा होतो? तर त्याच्या आयुष्यात नैतिक द्वंद्व राहत नाहीत. नैतिक द्वंद्व इथिकल डायलेमा सिलेबसचा पार्ट आहे. त्याच्या आयुष्यातील डिसिजन मेकिंग मध्ये स्पष्टता असते आणि याचा परिणाम काय होतो? तो कोणतेही संकट आले तरी डगमगून जात नाही, राष्ट्र उभारणीमध्ये मोठी मदत करतो. थिंक, तुम्ही लिंक करा. मी, माझा सिलेबस, माझं राष्ट्र, माझे व्हॅल्यूज. या ठिकाणी आणखीन एक महत्वाची गोष्ट. आता आपण इथं काय केलं की परिणाम काय लिहिले? जीवनातील आणि खाजगी आणि सार्वजनिक. समजा असं झालं की तुम्हाला एखाद्या ठिकाणी सार्वजनिक जीवनातील फायदा नाही मिळत आहे, मग खाजगी मधलं लिहायचं, एखाद्या ठिकाणी सार्वजनिक मधलं लिहायचं. आता आणखीन एक पर्स्पेक्टिव्ह असा आहे, या ठिकाणी परिणाम लिहित असताना, महत्व लिहित असताना, या ठिकाणी महत्व लिहित असताना काय करायचं? जर समजा हे मूल्य तुमच्याकडे आहे तर मूल्य असण्याचं काय महत्व आहे? असण्याचं काय महत्व आहे? आणि एखाद्या पॉइंट लिहिताना काय करायचं? दुसऱ्या पद्धतीने लिहायचं. समजा हे पर्टिक्युलर मूल्य तुम्ही फॉलो नाही केलं तर याचं मूल्य नसल्यास काय नुकसान होतं? नसल्यास होणारं नुकसान या ठिकाणी तुम्ही काय करायचं? लिहून काढायचं. पर्स्पेक्टिव्ह. आता हे मी तुम्हाला का सांगतो? रिझन बिंग की तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं सेम पद्धतीने लिहिली की सरळ कळतं की उत्तर अत्यंत मोनोटोनस, किचकट, पाठ करून आणि वाचून आलेलं आहे. एखाद्या ठिकाणी खाजगी जीवनातला फायदा लिहिताय, एखाद्या ठिकाणी सार्वजनिक लिहिताय, एखाद्या ठिकाणी ते मूल्य असल्यामुळे काय फायदा झालाय, एखाद्या ठिकाणी ते मूल्य जर नसल तर तुम्हाला काय नुकसान होतं, ते कसं वर्कआउट करायचं. गिव्ह व्हरायटी. म्हणजे तुम्ही त्या 5 मुद्द्यांमध्ये तुमच्या इथिक्सची अंडरस्टँडिंग दाखवताय. तुम्ही त्या 5 मुद्द्यांमध्ये तुमच्या प्रिपरेशनची अंडरस्टँडिंग दाखवताय. तुम्ही त्या 5 मुद्द्यांमध्ये तुम्ही किती स्टुडियस, किती सिन्सिअर आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही किती अंडरस्टँडिंग वाले आहात हे दाखवताय. बाकी डेटा सगळा सेम आहे. व्हॉट इज इम्पॉर्टंट? पर्स्पेक्टिव्ह आर इम्पॉर्टंट. व्हॉट इज इम्पॉर्टंट? तुम्ही त्या ठिकाणी उत्तर मांडताना नेमकं कशाला महत्व देताय हे जास्त महत्वाचं आहे. आणि लक्षात घ्या, आयोगानं स्वतः क्लिअर केलेलं आहे की 5 शब्दांवरती ते 50 वर्ड्स विचारणार आहे. तुम्ही बघितलं असेल पहिल्या दिवसावाला इथिक्सच्या पेपरमध्ये 5 शब्द कंपल्सरी असणार आहेत. म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही ज्या डेफिनेशन्स पाठ करणार आहात त्यामधलेच 5 शब्द असणार आहेत. मग टेक्निकली पाहायला गेलं तर तुम्हाला आता या पर्टिक्युलर ठिकाणी 250 मार्कांचा अभ्यासच करायचा नाहीये. किती मार्कांचा करायचा आहे? 230चा करायचा आहे. कारण आयोगानं ऑलरेडी 5 शब्द सांगून तुम्हाला कॉपी करून दिलेली आहे की आम्ही 5 शब्दांवरती असं प्रश्न विचारणार आहोत. सो इफेक्टिव्हली अभ्यास फक्त 230 मार्कांचा करायचा आहे. ही क्लॅरिटी असली पाहिजे. क्लिअर प्रश्नाचं उत्तर कसं आणायचं? चलो अगला वाला प्रश्न. इथं तुम्हाला उत्तर देताना खूप असं हे दिलेलं आहे, खूप थिअरॉटिकल दिलेलं आहे. रिझन बिंग की तुम्ही ते शब्द पाठ करावे, पण तुमचं उत्तर थिअरॉटिकल नको. तुमचं उत्तर कसं असावं? अंडरस्टँडिंग वाला असावं, तुमची अंडरस्टँडिंग क्लिअर करणार असायला हवं.